दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरामध्ये सातत्याने पाठिंबा वाढताना पाहायला मिळतो। मुंबईमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतले विद्यार्थी जमतायत दादर परिसरामध्ये आणि या विद्यार्थ्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला मुंबईमध्ये देखील पाहायला मिळते। शेकडो विद्यार्थी मुंबईच्या कानाकोपऱ्यामधून रोज येत आहेत, दादर परिसरामध्ये भेटतात आणि केंद्र सरकारचा कुठे ना कुठे पुन्हा एकदा निषेध करतानाच पाहायला मिळतात। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए। मोदी सरकार हर चीज में फेल हुई है, रोजगार नहीं दे पा रही है, महंगाई बढ़ गई है, भ्रष्टाचार बढ़ गया है, स्त्रियों पे अत्याचार बढ़ गया है। मोदी सरकार ने भी इस्तीफा देना चाहिए, नरेंद्र मोदी जी, अमित शाह ने इस्तीफा देना चाहिए। और आज हम स्टूडेंट्स को चाहिए एक इक्वल और फ्री फेयर एजुकेशन सिस्टम जो आज हमारे देश में नहीं है, और उसी के लिए हम लड़ रहे हैं। और इसलिए आप देख सकते हैं इतने लोग यहाँ पे हैं। या विद्यार्थ्यांचं आंदोलन जोरदार दादर या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, पंतप्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। पोलीस सातत्याने आम्हाला अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात, मात्र आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई।